न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वाडा कोलम व बहुउद्देशीय शेती उत्पादक सहकारी संस्था मर्यादित वाव्यागर या सहकारी संस्थेत गंभीर आर्थिक गैरव्यवहार लेखापरीक्षणामध्ये उघड, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार। वाडा कोलम व बहुउद्देशीय शेती उत्पादक सहकारी संस्था मर्यादित वाव्यागर येथील आर्थिक कारभारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे। जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था पालघर यांनी याबाबत तात्कालिक लेखापरीक्षक श्रेणी 1 सहकारी संस्था वाडा यांच्या पत्रानुसार तपासणी अहवालानुसार संस्थेच्या आर्थिक व्यवहारात अपहार, नियमांचे उल्लंघन, प्रशासकीय हलगर्जीपणा तसेच संस्थेच्या उद्दिष्टांपासून दूर गेलेला कारभार आढळून आला आहे। सदर सविस्तर अहवाल सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वाडा यांच्याकडे सादर करण्यात आला असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे। संस्थेच्या 2019 ते 2025 या कालावधीत आर्थिक अनियमितता, नियमबाह्य व्यवहार तसेच निधीचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे। यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक पालघर यांना गुन्हा नोंदविण्याबाबत कळविले आहे। या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष बीबी ठाकरे, वाव्याघर व सचिव वैभव नामदेव पाटील, देवळी तसेच इतर सर्व संचालकांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा FIR दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून याबाबत पालघर पोलीस अधीक्षकांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या घटनेमुळे वाडा तालुक्यातील शेतकरी सभासदांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून सहकारी संस्थांच्या पारदर्शक कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट।